टी 2026 सरळ व्याज व चक्रवाढ व्याज. दशांशे किती दराने व्याज आकारणी करावी म्हणजे ₹1500 3 वर्षात ₹540 व्याज मिळेल. चला तर याचे स्पष्टीकरण बघूया. व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100. चला तर याच्या किमती टाकून घेऊया. व्याज ₹540, मुद्दल 1500 गुणिले दर आपल्याला काढायचा आहे आणि गुणिले 3 छेदामध्ये 100. तर आपण 0 आणि 0 घालून घेऊया आणि उरलेल्या संख्या लिहून घेऊया. 15 गुणिले दर गुणिले 3. 15 गुणिले 3 15 ते 45, 540 छेदात 45. दर एका बाजूला घेऊया. 45 एके 45 आणि 45 दोन्ही 90 आणि उत्तर आलेले आहे 12.